नमस्कार माझ्या लाडक्या आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहीफळे, श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपणास 12वी बोर्ड परीक्षा देताना अर्थशास्त्र या विषयाचा पेपर निर्भीडपणे, तणावमुक्त, भीतीमुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात देता यावा याच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर या अगोदरच्या व्हिडिओतून आपण 12वी अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेतील प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा याबद्दल चर्चा केलेली होती। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नपत्रिकेतील चौथ्या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकणारे अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न मी घेऊन आलो आहे। ते प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहायला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान स्पष्ट करून सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्रातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळावी आणि या प्रश्नाला आपण योग्य पद्धतीनं, समर्पक पद्धतीनं, आत्मविश्वासपूर्ण सामोरं जाता यावं यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा, असा 12वीच्या अर्थशास्त्रातील प्रश्न क्रमांक 4 आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे, प्रचंड गुंतागुंत आहे, प्रचंड प्रमाणात विद्यार्थी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चुका करतात। त्यामुळं आपण या चौथ्या प्रश्नामध्ये महत्त्वाचे कोणते प्रश्न आहेत हे तर समजून घेणारच आहोत, पण त्याच्यासोबतच त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे आणि त्याचं गुणगान कसं केलं जाणार आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा या व्हिडिओच्याच माध्यमातून आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न लिहायचे असतात आणि विचारले जातात एकूण 5 प्रश्न। 3 प्रश्न त्यामधील आपल्याला सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी, असे एकूण 12 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो। मग या ठिकाणी 12 गुणांसाठी 3 प्रश्न सोडवायचे असतात। एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत। या 4 गुणांची जी विभागणी आहे ती सुद्धा गुण विभागणी मी या ठिकाणी दर्शवलेली आहे। आपला प्रश्न असं सांगतो की तुम्ही सहमत आहात की सहमत नाहीत हे अगोदर विचारले आणि त्याच्यानंतर त्याचं कारण स्पष्ट करायला सांगितलेलं आहे। त्यामुळं आपण सहमत आहात की सहमत नाही यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिल्या विधानामध्ये आपल्याला या विधानाशी मी सहमत आहे किंवा या विधानाशी मी सहमत नाही, जसं ते विधान असेल त्यानुसार अगोदर हे स्पष्ट करावं लागेल। त्याच्यासाठी 1 गुण राखीव आहे आणि तुम्ही जर सहमत असाल तर का सहमत आहेत किंवा तुम्ही सहमत नसाल तर का सहमत नाहीत याचं जे कारण तुम्ही स्पष्ट करणार आहात त्याच्यासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेत आपल्या या प्रश्नाच्या गुण विभागणीतील 3 गुण राखीव आहेत। अशा प्रकारे या चौथ्या प्रश्नामध्ये विचारल्या जाणाऱ्या एका विधानासाठी असलेले 4 गुण हे अशा पद्धतीनं विभागलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, चला आता काही महत्त्वाचे प्रश्न पाहू त्यांच्या उत्तरासहित। या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जाऊ शकणारे काही महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या उत्तरासहित आपण समजून घेऊया। प्रश्न क्रमांक 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे। आता या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे असं म्हटलेलं आहे,
विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देईल की जर या प्रश्नाला आपण सोडवायला हातात घेतलं आणि सुरुवात केली तर अगोदर ते विधान काळजीपूर्वक वाचा, कारण त्या विधानामध्ये शेवटपर्यंत ते विधान वाचा, कारण त्याच्यातला एखाद्या शब्दामध्ये बदल असतो की ज्यामुळं ते विधान सहमत आहे असं होतं किंवा सहमत नाही असं होतं. मग ते मात्र तुम्ही काळजीपूर्वक वाचायचं आहे. आता इथं अमर्याद आहे असं म्हटलेलं आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं किंवा व्यक्तिगत आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्यामुळं त्याची व्याप्ती अमर्याद नाही. म्हणून या विधानाचं उत्तर लिहित असताना आपल्याला असं म्हणावं लागेल, मी या विधानाशी सहमत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सहमत नाही असाच प्रॉपर शब्द वापरायचा आहे किंवा सहमत आहे असाच प्रॉपर शब्द वापरायचा आहे. चूक आहे, बरोबर आहे, सत्य आहे, असत्य आहे असे शब्द या प्रश्नाच्या उत्तरात वापरता कामा नये, कारण त्यामुळं तुमचे ते 1 गुण मात्र वजा होईल. सहमत आहे किंवा सहमत नाही या दोनच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता हे सहमत नाही असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर कारण सांगायचं आहे आपल्याला. कारण लिहित असताना बघा कसं ते लिहायला पाहिजे. मी त्या प्रश्नाच्या त्या विधानावरून एक महत्त्वाचं विधान खाली करायचं आहे आणि मग त्याचं कारण द्यायचं आहे. काय विधान केलं आहे बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे ती पुढील मुद्द्याने स्पष्ट करता येईल. म्हणजे विधानावरचं जे अमर्याद आहे हे हा शब्द चुकीचा ठरला आणि मर्यादित आहे हा शब्द त्या ठिकाणी योग्य आहे, म्हणून या विधानाशी मी सहमत नाही हे लगेच स्पष्ट होतं. म्हणजे एका वाक्यामध्ये आपण का सहमत नाहीत हे स्पष्ट करायचे आणि मग खाली त्याचं कारणसुद्धा सविस्तरपणे लिहायचं आहे. आता या ठिकाणी मग हेडिंग द्यायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्याप्तीमध्ये 3 मुद्दे आहेत. वस्तू व सेवांची किंमत निश्चिती, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि आर्थिक कल्याण. हे 3ही मुद्दे त्यांच्या स्पष्टीकरणासहित लिहायचे आहेत. तेव्हा आपल्याला या 3 मुद्दे आणि त्यांचे स्पष्टीकरण याला 3 गुण आणि सहमत नाही असं म्हटलेलं आहे त्याला 1 गुण असे 4 गुण मिळतील. बघा, एवढ्या अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. हा झाला या प्रश्नातील पहिलं विधान. आता दुसरं विधान बघा. नीट काळजीपूर्वक हे विधानं आणि त्याची उत्तरं समजून घ्या बरं का. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं विधान काय विचारलंय बघा. दुसरं विधान आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. आता सीमांत उपयोगिता जेव्हा 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता काय होते ते बघा. इथं घटते असं म्हटलेलं आहे. आता यासाठी आपल्याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यातला परस्पर संबंध माहिती असणं महत्त्वाचं आहे. मग हा जो परस्पर संबंध आहे तो जेव्हा आपल्याला परफेक्टली माहिती असेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता मात्र सर्वात जास्त असते किंवा सर्वाधिक असते. त्यामुळं मग काय म्हणावं लागेल, मी या विधानाशी सहमत नाही असं म्हणावं लागेल. आणि मग आता खाली कारण द्यायचं आहे. तर कारण देत असताना आपल्याला सहमत नाही हे का म्हटलं ते अगोदर एका वाक्यात लिहायचं आहे आणि मग खाली कारण द्यायचं आहे. बघा, मी ते वाक्य काय वापरलेलं आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक किंवा सर्वात जास्त असते हे आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे पुढील उदाहरण व आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. आता याच्यासाठी 1 गुण दिला जाईल आणि हे जे उदाहरण तुम्ही स्पष्ट करणार आहात आणि आकृती स्पष्ट करणार आहात, उदाहरण व त्याचे स्पष्टीकरण आणि आकृती व त्याचे स्पष्टीकरण याच्यासाठी 3 गुण असणार आहेत. म्हणजे हे 3 गुण आणि अधिक वरचा 1 गुण असे 4 गुण या प्रश्नाच्या उत्तरासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे येऊया, पुढचं विधान समजून घेऊया. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता तुमच्या हळूहळू लक्षात येत असेल की कसे प्रश्न विचारलेले जाऊ शकतात आणि उत्तर काय लिहायला पाहिजे. आता तिसरं बघा, याच प्रकरणामध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. आता बघा, या ठिकाणी मात्र आपली गफलत किंवा गोंधळ किंवा चूक होण्याची शक्यता असते मुलांना.
का कसं सांगू का? कारण आपण त्या नियमामध्ये अपवाद वाचलेले असतात, अभ्यासलेले असतात आणि इथं विधान येतं की घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. मग आपल्याला वाटतं की हे विधान चुकीचं आहे किंवा या विधानाशी मी सहमत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ते जर अपवाद आपण काळजीपूर्वक वाचले असतील तर आपल्याला लक्षात आलं असेल की हे जरी अपवाद असले किंवा देण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात अपवाद ठरत नाहीत किंवा वास्तवात अपवाद ठरत नाहीत किंवा अनुभव घ्यायचा म्हटलं तर हे अपवाद ठरत नाहीत. कारण हे अपवाद मांडत असताना कोणकोणती गृहीतं विचारात घेतलेली नाहीत याचंही स्पष्टीकरण त्या अपवादामध्ये आलेलं आहे. बरोबर की नाही? त्याच्यामुळं या विधानाच्या संदर्भामध्ये मात्र काळजीपूर्वक, लक्षपूर्वक या विधानाचं जे उत्तर तुम्ही लिहिणार आहात त्या उत्तरामध्ये या विधानाशी मी सहमत आहे असं लिहायचं आहे. बघा, अपवाद नाहीत असं म्हटलं तरी या विधानाशी मी सहमत आहे. आता याचं कारण काय आहे ते कारण बघा, मी खाली काय लिहिलंय. घटत्या सीमांतोपयोगितेच्या नियमाला असलेले जे अपवाद आहेत हे प्रत्यक्षात किंवा वास्तवात अपवाद ठरत नाहीत आणि हे पुढील मुद्द्यानुसार आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आपल्याला प्रत्येक एक अपवाद घ्यायचा आहे आणि त्या अपवादामध्ये कोणतं गृहीतक विचारात घेतलेलं नाही हे सांगून तो अपवाद कसा ठरत नाही हे सुद्धा स्पष्ट करायचं आहे. मग या ठिकाणी अनेक अपवाद दिलेले आहेत. हे अपवाद आपल्याला 5 अपवाद आहेत. छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता, पैसा. यामधील कोणतेही 3 अपवाद घ्या आणि त्या अपवादाचं स्पष्टीकरण करा आणि ते प्रत्यक्षात अपवाद कसं ठरू शकत नाहीत किंवा तो अपवाद स्पष्ट करताना कोणत्या गृहीतकाकडे दुर्लक्ष झालेलं आहे ते मात्र निश्चितपणे लिहायला विसरू नका. कशामध्ये? त्या स्पष्टीकरणामध्ये. अशा पद्धतीनं आपल्याला असंही विधान विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं विधान बघा. पुढचं विधान आहे मागणी विश्लेषण या प्रकरणातलं. या प्रकरणात असं म्हटलंय, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. आता मागणीचे निर्धारक घटक आपण तब्बल 10 अभ्यासलेले आहेत. इथं विधान म्हणतंय की मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, किंमत हा मागणीचं निर्धारण करणारा घटक आहे, परंतु तो एकमेव नाही. इथं एकमेव असं म्हटलेलं आहे. त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं लिहावं लागेल. याच्यासाठी 1 गुण. आणि मग आपल्याला खाली म्हणावं लागेल, मागणीचे निर्धारण करणारे किमतीसोबत इतर अनेक घटक आहेत ते पुढील प्रमाणे. आणि मग खाली जे घटक आहेत त्या सगळेच्या सगळे घटक मी या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी कोणतेही 3 घटक घ्या आणि त्या घटकांचा मागणीवर कसा परिणाम होतो त्याचं स्पष्टीकरण द्या. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर समर्पक असेल, प्रभावी असेल आणि परिपूर्ण असेल. तर अशा पद्धतीनं सुद्धा विधान विचारलं जाऊ शकतं. पुढच्या विधानाकडे वळूया. पुढचं विधान आहे, एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. विद्यार्थी मित्रांनो, मागणीची लवचिकता मोजण्याच्या एकूण खर्च पद्धत किंवा म्हणजे खर्च पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजणं, गुणोत्तर पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजणं आणि बिंदू पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजणं हे आपण समजून घेतलेलं आहे. याच्यातली एकूण खर्च पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजता येते का? तर हो. त्यामुळं या विधानाशी मी सहमत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्यासाठी 1 गुण. आणि आता खाली कारण जेव्हा आपण देणार आहोत तेव्हा मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत ही एक पद्धत आहे आणि तिचं विश्लेषण पुढील प्रमाणे असं म्हणायचं आहे. मग एकूण खर्च पद्धतीचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे किंवा अर्थ व त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. एकूण खर्च पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजण्याचं जे उदाहरण देण्यात आलेलं आहे ते उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक चुका आपल्या टेक्स्टबुकमध्ये झालेल्या आहेत या उदाहरणाच्या संदर्भामध्ये, त्यासुद्धा आपण लक्षात घेऊन मग त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल आणि त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. म्हणजे एकूण खर्च पद्धतीचा अर्थ, एकूण खर्च पद्धतीचं उदाहरण आणि त्या उदाहरणावरून एकूण खर्च पद्धतीनुसार मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त केव्हा असेल, 1 पेक्षा कमी केव्हा असेल आणि 1 केव्हा असेल ते आपल्याला सांगावं लागणार आहे. आता हे झालं खर्च पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजता येते या विधानासंदर्भात. आता पुढं येऊया. पुढं काय बघा, पुढचं विधान काय आहे, पुरवठ्याच्या नियमाला एकही अपवाद नाही.
आता काय होतं, बऱ्याच वेळा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला एकही अपवाद नाही असं विधान असतं आणि त्या ठिकाणी आपण सहमत आहे असं म्हटलेलं असतं. ते मुलांच्या डोक्यात असतं, त्याच्यामुळं ते कधी विचारलं जातं तर तशाच पद्धतीचं विधान दुसऱ्या नियमाच्या बद्दल विचारलं जातं काही वेळा. मग जर समजा पुरवठ्याच्या नियमाला एकही अपवाद नाही असं जर विधान विचारलं तर आता मात्र प्रत्यक्षात असू द्या वास्तवात असू द्या पुरवठ्याच्या नियमाला काही अपवाद आहेत. ज्या बाबतीत नियम अनुभवास येत नाही किंवा खरा ठरत नाही त्याला आपण अपवाद म्हणतो आणि पुरवठ्याच्याही नियमात अपवाद आहेत. मग हे अपवाद आपल्याला लिहावे लागतील आणि हे अपवाद आहेत, प्रत्यक्षात सुद्धा आहेत, वास्तवात सुद्धा आहेत, कारण त्या बाबतीत पुरवठ्याचा नियम खराच ठरत नाही. मग आपल्याला सहमत आहे असं म्हणावं लागेल. अपवाद आहेत, पुरवठ्याच्या नियमाला अनेक अपवाद आहेत असं जर विधान विचारलेलं असेल तर या विधानाला मी सहमत आहे असं म्हणावं लागेल, कारण पुरवठ्याच्या नियमाला अनेक अपवाद आहेत. मग हे अपवाद कसे आहेत त्याचं स्पष्टीकरण आपल्याला खाली द्यायचं आहे. खाली बघा कारण कसं लिहिलं आहे. पर्टिक्युलर जे विधान आहे ते जर महत्त्वाचं विधान आपण लक्षात घेतलं मुलांनो तर त्या उत्तराचं मर्म त्याच्यातून आपल्याला दिसून येतं एक्झामिनरला आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर अजून प्रभावी होतं. बघा, ज्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही किंवा खरा ठरत नाही त्याला त्या नियमाचे अपवाद असं म्हणतात आणि पुरवठ्याच्या नियमाचे काही अपवाद आहेत ते पुढील प्रमाणे बघा. मग याच्यामुळं आपल्या उत्तरामध्ये अजून भक्कमपणा येतो आणि मग खाली नियमाचे अपवाद म्हणायचं आहे आणि कोणतेही 3 अपवाद पुरवठ्याच्या नियमाबद्दलचे आपल्याला त्याच्या स्पष्टीकरणासहित स्पष्ट करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो की सर इथं श्रमाचा पुरवठा हा जो अपवाद आहे त्याला आकृती पण आहे, मग ती आकृती काढायची का, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं का? तर इथं ते अपेक्षित नाही. तुम्ही कोणतेही 3 अपवाद निवडू शकता आणि त्या अपवादाचं आपण शब्दामध्ये विश्लेषण करून त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. इथं आकृतीची अपेक्षित नाही किंवा आवश्यकता नाही. पण विद्यार्थी मित्रांनो काही वेळा हा प्रश्न अशा पद्धतीनं विधान विचारलं जाईल. बघा, याच मुद्द्याबद्दल असं विधान विचारलं जाईल की श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणारा असतो. असं जर विधान विचारलं तर बघा मग काय म्हणायचं आहे, श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणारा असतो असं जर विधान विचारलं तर या विधानाशी मी सहमत आहे. श्रमाचा पुरवठा हा पुरवठ्याच्या नियमाचा एक अपवाद आहे आणि एका विशिष्ट पातळीनंतर श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळतो हे आपण पुढील आकृतीच्या द्वारे स्पष्ट करू असं म्हणायचं आहे आणि ते उदाहरण आणि त्या उदाहरणाची आकृती इथं मात्र अपेक्षित आहे. मग सहमत आहे याच्यासाठी 1 गुण आणि ते उदाहरण आणि त्या उदाहरणाची आकृती आणि त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 3 गुण आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न किंवा त्याचे अशा पद्धतीचं सुद्धा विधान विचारलं जाऊ शकतं. आता पुढं येऊया. पुढचा विधान आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणीवरून निश्चित होते. बघा इथं काय म्हटलेलं आहे, वस्तूची किंमत फक्त मागणीवरून निश्चित होते असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी असं दाखवून दिलेलं आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा यांच्या समतोलातून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ठरते. त्याच्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणावं लागेल. याच्यासाठी 1 गुण आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून हे मात्र खूप महत्त्वाचं विधान आहे. त्याच्यामुळं मी याला हायलाईट करून घेतलं पहिल्यांदा की मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ठरते हे आपल्याला एका विधानात पहिल्यांदा सांगायचं आहे आणि हीच बाब आपण आता पुन्हा आकृतीद्वारे स्पष्ट करणार आहोत, उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत. म्हणजे उदाहरण वापरायचं आहे आणि त्या उदाहरणावरून त्यानंतर खाली आकृती सुद्धा काढायची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला स्पष्ट करायचं आहे किंमत आणि मागणी म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून कशी ठरते हे आपण त्यामधून स्पष्ट करून दाखवायचं आहे. अशा पद्धतीनं या विधानाबद्दलचं उत्तर आपण मांडू शकता किंवा देऊ शकता. या पद्धतीनं जर आपण गेलात तर शुअरली आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळायला काहीच हरकत नाही. तर त्यानंतर पुढचं विधान आहे विक्री खर्च हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. आता इथं सुद्धा पुन्हा तसं म्हटलेलं आहे, नीट लक्षात घ्या.
काय म्हटलेलं आहे ते, की विक्री खर्च हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. याही ठिकाणी एकमेव असा शब्द वापरलेला आहे. मग मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणावं लागेल आणि त्याच्यासाठी 1 गुण असेल. मग आता या विधानाशी मी सहमत नाही म्हटल्यानंतर आपण काय करतो, जनरली आपण डायरेक्ट मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये लिहायला सुरुवात करतो. मला अजून हायलाईट करायला आवडेल की मग मी त्याची इतर वैशिष्ट्ये तर लिहिणार आहेच, पण ते लिहिण्यासाठीचं जे कारण स्पष्ट करतो आहे त्याच्यामध्ये विधान काय वापरलं ते नीट बघा. प्रत्यक्ष व्यवहारात आढळणाऱ्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे एक्झामिनरला तर तुम्ही फार छान पद्धतीनं इम्प्रेस करताय. म्हणजे तुम्हाला हेही माहिती आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारात आढळते आणि त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत, ती खालीलप्रमाणे बघा. ग्रेट, गुड, बेस्ट, बेटर अशा पद्धतीनं उत्तर लिहिलं तर आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जास्तीत जास्त मार्क खेचून आणायला मदत होते. हे तर खरंच आहे, हे तर असं असायलाच पाहिजे. पण त्याच्यासोबत त्याची जी मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा समर्पक असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. नाहीतर एखादं हायलाईट करायचं आणि बाकीचे मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरणात कमतरता ठेवायची, असंही चालणार नाही. त्याच्यामुळं आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेची ही जवळपास 7 वैशिष्ट्ये आहेत. तर या 7 वैशिष्ट्यांपैकी तुम्ही कोणतीही 3 वैशिष्ट्य आणि त्या वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, हे या प्रश्नाच्या किंवा या विधानाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुद्धा आपल्याला मूल्यवर्धित पद्धत नेमकी काय आहे हे लक्षात असलं पाहिजे. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मूल्यवर्धित पद्धत वापरली जाते. मग ही जी मूल्यवर्धित पद्धत आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ही मूल्यवर्धित पद्धत आपल्याला पूर्णपणे माहिती असली पाहिजे. म्हणून या विधानाशी मी सहमत आहे, याच्यासाठी 1 गुण असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला मूल्यवर्धित पद्धत म्हणजे नेमकं काय याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. मूल्यवर्धित पद्धतीचा अर्थ आणि मूल्यवर्धित पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचं एक उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये किंवा क्रमिक पुस्तकामध्ये आहे. मग त्या उदाहरणाचा वापर करून त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीचं सुद्धा विधान विचारलं जातं. मग त्यावेळी आपण फक्त सहमत आहे म्हणतो आणि मूल्यवर्धित पद्धतीचा अर्थ सांगतो, पण ते उदाहरण अपेक्षित आहे आणि त्या उदाहरणानुसार मूल्यवर्धित पद्धतीमध्ये दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धत कशी वापरली जाते त्याचं उदाहरण आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा यामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचं विधान आहे ते म्हणजे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. आता शासनाची विविध कार्य आहेत, त्याच्यामुळं सक्तीचे कार्य हे काही एकमेव कार्य नाही शासनाचं. त्याच्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणावं लागेल. आणि मग खाली म्हणावं लागेल सक्तीच्या कार्याबरोबरच शासनाला इतरही कार्य करावी लागतात, ती पुढील प्रमाणे. आणि मग खाली आपल्याला म्हणायचं आहे शासनाची कार्य. त्याच्यामध्ये शासनाची सक्तीची कार्य आणि शासनाची ऐच्छिक कार्य ही दोन्हीही कार्य आपल्याला स्पष्ट करायची आहेत, त्याचं स्पष्टीकरणसुद्धा द्यायचं आहे. मग शासनाची सक्तीची कार्य आणि शासनाची ऐच्छिक कार्य आणि त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 3 गुण आणि विधानाशी तुम्ही सहमत नाहीत याच्यासाठी 1 गुण, असे 4 गुण या विधानाला असतील मुलांनो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 11वं विधान आहे व्यवहारतोल आणि व्यापारतोल. या दोन संकल्पना आहेत, यात काहीच फरक नाही असं जर विधान विचारलं गेलं तर त्यावेळेला आपल्याला असं स्पष्ट करावं लागेल की व्यवहारतोल व व्यापारतोल या भिन्न संकल्पना आहेत किंवा या दोन्हीही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही
ह्याच्यासाठी 1 गुण मिळेल आणि मग आपल्याला व्यवहारतोल ही संकल्पना, त्याचा अर्थ, व्याख्या व स्पष्टीकरण याच्यासहित स्पष्ट करावं लागेल आणि पुन्हा व्यापारतोल या संकल्पनेचा सुद्धा अर्थ, व्याख्या व स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि मग सांगावं लागेल व्यवहारतोल ही संकल्पना कशी वेगळी आहे आणि व्यापारतोल ही संकल्पना कशी वेगळी आहे हे सांगण्यासाठी 3 गुण मिळणार आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्न क्रमांक 4 खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही हे सहकारण स्पष्ट करा या प्रश्नाच्या उत्तराला अशा पद्धतीनं आपण भेटू शकतो आणि अशा पद्धतीनं जर आपण या प्रश्नाच्या उत्तराला हाताळलं तर मात्र आपण निश्चितपणे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आउट ऑफ मार्क्स नक्की मिळवू शकता, हेही मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लिहिण्याची जी पद्धत आहे ती पद्धतसुद्धा महत्त्वाची आहे. आपण कशा पद्धतीनं उत्तर लिहितो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही या प्रश्नांतील काही महत्त्वाची विधानं आणि त्याच्यासोबतच त्यांची उत्तरं. आणि यानंतरचा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो असणार आहे, तो म्हणजे उदाहरण, आकृती व उतारा यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा या प्रश्न क्रमांक 5 बद्दलचा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी यानंतर घेऊन येणार आहे. हे सगळे व्हिडिओज आणि त्यामध्ये देण्यात आलेले प्रश्न बाजूला काढा आणि त्याचा सविस्तरपणे अभ्यास करा. 100% तुम्हाला अर्थशास्त्र या विषयामध्ये भरघोस गुण मिळाल्याखेरीज राहणार नाहीत. तुम्हाला परीक्षेसाठी आणि अर्थशास्त्राच्या पेपरसाठी मनपूर्वक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.